शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणती भूमिका पार पाडणार आणि राहुल कलाटे नक्की काय करणार? आपल्या समोर राहुल कलाटे आहेत. काय दादा, काय ठरलंय नक्की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? कशा पद्धतीने लढायचं, कोणत्या पक्षाकडून लढायचं, काय ठरलं? नाही, अजून तर असं असं काही ठरलं नाही, परंतु प्रचाराला सुरुवात गेले 10-15 दिवसापासून झाली. मग ती प्रभागाच असेल, आजूबाजूच्या परिसरात असेल, आणि खूप वर्षापासून म्हणजे मी विधानसभा झाल्या, महापालिका झाल्या, मग त्या अपक्ष झाल्या, पक्षांच्या चिन्हावर झाल्या. प्रत्येक वेळेस असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे माझ्याबरोबर आहेत, जे परिसरातले, चित्र विधानसभेतले. खरं तर या सर्वांना समोर ठेवून, या सर्वांना विश्वासात घेऊन एक निर्णय घ्यावा लागेल आणि सर्वांची चर्चा त्या संदर्भात सुरू आहे. काय नक्की ही चर्चा खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे की राहुल कलाटे दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असंही बोललं जातंय. कोणत्या कोणत्या पक्षाकडनं किंवा वरिष्ठांकडनं आपल्याला मागणी आहे? खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपली मागणी ही या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. नक्की काय ठरलं राहुल कलाटेंचं? नाही नाही, चर्चा सुरू आहे आणि असं काय ठरलं आणि काय ठरेल असं बोलणं खरं तर योग्य नाही आहे. आता पुढच्या काही दिवसातच खरं तर ह्या सर्व गोष्टी प्रस्पष्ट होतील. नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या महानगरपालिकेच्या पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट भूमिका राहुल कलाटेंची ही पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळेल. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.